नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं कनेक्ट एम-पी-एस-सी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण युनियन अँड इट्स टेरिटरी या महत्त्वाच्या चॅप्टरवरती डिस्कस करणार आहोत. तर या चॅप्टरचं म्हणजे हा चॅप्टर जो आहे हा पार्ट 1 ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये येतो. तर याच्यातलं जे आर्टिकल 1 आहे ते आपल्याला भारताच्या नेम अँड टेरिटरी ऑफ युनियन याबद्दल सांगतं. म्हणजे संघाचे नाव आणि भूभाग याबद्दल आपल्याला ते माहिती देतं. तर याच्यात मी असं केलेलं आहे, याची मी एक PDF बनवलेली आहे. इंग्लिश एक्सप्लेनेशन आणि तुम्हाला मराठी एक्सप्लेनेशनही हवं असल्यास मी याच्यात दिलेलं आहे. म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला सोयीस्कर होईल. ओके. तर आता पार्ट 1 जो आहे ते काय म्हणतंय, भारतीय राज्यघटनेतील भाग पहिला, संघ व त्याचा भूभाग यासंबंधी आहे. या भागातील कलम 1 हे भारताचे नाव आणि राजकीय रचनेविषयी मूलभूत गोष्टी सांगतं. म्हणजे आपल्याला याच्यातून काय माहिती होतंय, की नेचर ऑफ पॉलिटी हां आणि नेम ऑफ कंट्री. म्हणजे बघा हे नेम ऑफ द कंट्री आणि नेचर ऑफ द पॉलिटी. मग नेम ऑफ द कंट्री काय आहे? इंडिया, दॅट इज भारत. राहील लक्षात? इंडिया दॅट इज भारत. आणि काय असेल तो? शाल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. लक्षात राहील? तर पॉलिटी त्याचं नेचर ऑफ पॉलिटी काय आहे? राजकीय स्वरूप युनियन ऑफ स्टेट्स आहे, ना की फेडरेशन ऑफ स्टेट. आणि त्याचे नाव काहींना ट्रॅडिशनल नाव होतं आणि काहींना आधुनिक नाव हवं होतं. तर ह्या दोघांचा एक मेळ घालून इंडिया दॅट इज भारत, भारत म्हणजेच इंडिया हा राज्यांचा संघ असेल, असं ह्या क्लॉज 1 मध्ये सांगण्यात आलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याबद्दल संविधान सभेत या शब्दाचा, कोणच्या? युनियन ऑफ स्टेट या शब्दाचा अर्थ सांगितला आहे, स्पष्ट केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेप्रमाणे भारतातील राज्यांनी एकमेकांशी करार करून संघ राज्य तयार केलेले नाही. जसं तुम्हाला लक्षात असेल, हा असा अमेरिका आहे आपला. याचा जो हा ईस्टर्न कोस्ट होता, इथं 13 कॉलनीज होत्या. 13 कॉलनीज होत्या. या 13 कॉलनीजनी काय केलं होतं? एकमेकांशी ॲग्रीमेंट केलं होतं. काय केलं होतं? एकमेकांशी ॲग्रीमेंट. मग त्यामुळं त्यांनी जर ॲग्रीमेंट केलेलं आहे, तर त्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार होता. पण भारत जो आहे तो राज्यांच्या ॲग्रीमेंटमधून तयार झालेला आहे का? नाही. तर आपण भारताचं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. हा जो भूमी आहे ही होतीच. मग याचा आपण युनियन बनवलेला आहे. त्यामुळे भारतातील राज्यांना संघाबाहेर स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. ओके. आणि विभाजनाचा अधिकार नाहीये. त्यांना भारतामधून बाहेर नाही निघता येत. कारण की ते करारातून निर्माण झालेलं नाही आहे. ओके. म्हणून युनियन ऑफ इंडिया कसं आहे? इनडिस्ट्रक्टिबल, अविनाशी संघ आहे, पण राज्य डिस्ट्रक्टिबल आहे. आणि USAच्या बाबतीत त्यांचं फेडरेशन डिस्ट्रक्टिबल आहे, पण राज्य इनडिस्ट्रक्टिबल आहे. ओके, राहील लक्षात? मग आपण राज्यांना मी का बरं म्हटलं की ते डिस्ट्रक्टिबल आहे? आपण राज्यांची सीमा किंवा त्याची रचना बदलू शकतो. त्यांचे नावही आपण बदलू शकतो. आपण ते पुढे बघणारच आहोत. क्लॉज 2 काय सांगते, की जर संविधानाच्या पहिल्या म्हणजे कलम 1च्या दुसऱ्या उपकलनानुसार संविधानाच्या पहिल्या अनुसूचित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची काय असणार आहे? नावे व सीमा नमूद असणार आहे. कोणाची? स्टेट्स अँड युटीची काय असणार आहे? त्यांची नावे आणि सीमा नमूद असणार आहे. ओके. तिसऱ्या आणि हे उपकलमला आपण इंग्लिशमध्ये क्लॉज क्लॉज म्हणतो, उपकलम. तर त्याच्यात काय सांगितलं त्यांनी क्लॉज 2 मध्ये? द स्टेट्स अँड द टेरिटरीज शाल बी स्पेसिफाईड इन फर्स्ट शेड्यूल. ओके. मग त्याच्यात काय येणार आहे? धिस मीन्स ऑल द स्टेट्स, देअर नेम अँड टेरिटोरियल बाउंड्रीज अँड द युनियन टेरिटरीज. आणि क्लॉज 3 काय म्हणतं, की द टेरिटरी ऑफ इंडिया काय असणार आहे? मग त्यांनी सांगितलं टेरिटरी ऑफ इंडिया काय असणार आहे? टेरिटरीज ऑफ स्टेट, युनियन टेरिटरीज आणि एनी टेरिटरी जी इंडिया फ्युचरमध्ये मिळवणार आहे. ओके. जसं आता तुम्हाला मराठीत अजूनच व्यवस्थित कळेल. टेरिटरी म्हणजे काय? भारताचा भूभाग काय असणार आहे? राज्यांचा भूभाग, केंद्रशासित प्रदेश आणि भारत सरकार भविष्यात मिळवू शकेल असा कोणताही भूभाग. मग आता मला सांगा, आपण युनियन ऑफ इंडिया बघितलं, त्याच्यात कोण येतात? स्टेट्स येतात. फक्त स्टेट्स, ओन्ली स्टेट्स येतात.
मग हा मोठा राहील की टेरिटरी ऑफ इंडिया, की ज्याच्यामध्ये स्टेट्स पण येणार आहे, त्याच्यात युटीज पण येणार आहे आणि फ्युचरमध्ये येणारी लँड सुद्धा येणार आहे. मग कोण मोठा असणार आहे? ऑब्विसली भारताचा भूभाग युनियन ऑफ इंडियापेक्षा काय असणार आहे? मोठा असणार आहे. राहील लक्षात? मग युनियन ऑफ इंडिया आणि टेरिटरी ऑफ इंडियामध्ये काय फरक आहे बाबा? तर युनियन ऑफ इंडिया जसं आपण सुरुवातीलाच बघितलं, नेचर ऑफ पॉलिटी शो करतं. तर हे पॉलिटिकल असोसिएशन ऑफ स्टेट्स आहे. हे काय आहे? पॉलिटिकल टर्मिनॉलॉजी आहे. आणि टेरिटरी ऑफ इंडिया ही जिओग्राफिकल एरिया आहे. पण हा जो जिओग्राफिकल एरिया असणार आहे त्याच्यावर आपली काय असणार आहे? सार्वभौमत्व असणार आहे, सॉव्हर्निटी असणार आहे. राहील लक्षात? सॉव्हर्निटीमध्ये आपल्या भारताच्या सॉव्हर्निटीत असणारा जिओग्राफिकल एरिया. याच्यात काय येतं? युनियन ऑफ इंडियामध्ये ओनली स्टेट्स आणि टेरिटरी ऑफ इंडियामध्ये काय येतं? स्टेट्स, युनियन टेरिटरीज अँड एक्वायर्ड टेरिटरीज. राहील लक्षात? एक्झाम्पल महाराष्ट्र, गुजरात याच्यात पण एक स्टेटचं एक्झाम्पल दिलेलं आहे, अंदमान निकोबारचं पण दिलेलं आहे आणि हे एक्वायर्ड टेरिटरीजचं स्टेट आहे. याच्यात महाराष्ट्र पण येणार, गुजरात पण येणार. राहील लक्षात? टेरिटरी ऑफ इंडियामध्ये सगळाच भारत येणार आहे, सगळाच भारत. आणि युनियन ऑफ इंडियामध्ये फक्त ज्या राज्यांचं युनियन आहे तेच येणार आहे. लक्षातच ठेवायचं आहे. लिगल नेचर काय आहे? हे फेडरल इन स्ट्रक्चर आहे. पण कसं आहे, जरी हे फेडरल इन स्ट्रक्चर असलं तरी ते ॲग्रीमेंट थ्रू नाही आलेले. लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सोवरिन इन नेचर असणार आहे. हा जो भूभाग आहे त्यावरती भारताचं काय असणार आहे? सार्वभौमत्व, आपला अधिकार असणार आहे तिथं काय निर्णय घ्यायचे ते. आता जे आपण टेरिटरी ॲक्वायर म्हणतोय, तर आपण भारतानं बऱ्याचशा टेरिटरीज ॲक्वायर केलेल्या आहे स्वातंत्र्यानंतर, बाय सेसेशन, बाय कॉन्क्वेस्ट और बाय ॲग्रीमेंट. तर त्याचं उदाहरण आहे दादरा अँड नगर हवेली, ओके, गोवा, दमन दीव, नंतर पॉंडिचेरी आणि नंतर सिक्कीम. राहील लक्षात? हे जॉईन झालं होतं इंडियाला थ्रू ट्रीटी. याला आपण ॲनेक्स केलं होतं गोवा अँड दमन अँड दीवला, आणि आपण याला दादरा अँड नगर हवेलीला आपण स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. आणि सिक्कीमनी काय केलं? एक रेफरेंडम घेतला, प्लेबिसाईड घेतलं, लोकांचा विचार घेतला आणि भारतात सामील झाला, ॲडमिट झाला. मग की फीचर काय आहे आर्टिकल 1चे? भारत म्हणजे इंडिया राज्याचा संघ असेल, ओके, युनियन ऑफ स्टेट्स, पॉलिटिकल टर्मिनॉलॉजी, राज्यांची. मग त्याच्यात शेड्यूल 1 दिलेला आहे, त्याच्यात काय येणार? राज्याची नावे व सीमा येणार. मग टेरिटरी ऑफ इंडिया काय आहे? भारताचा भूभाग. तर राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात मिळणारे भूभाग यांचा बनलेला असेल. इंडिया इज इनडिस्ट्रक्टिबल थ्रू स्टेट मे बी रिऑर्गनाइज. म्हणजे भारत हा अविनाशी संघ आहे, पण राज्यांची पुनर्रचना होऊ शकते. ह्या ट्रिक आपण नंतर बघणार आहोत, 4 आर्टिकल झाल्यानंतर. आता आर्टिकल 2 काय सांगतं? ॲडमिशन ऑर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट. आर्टिकल 2 आलं की लक्षातच ठेवायचे, बाहेरून येणारा भूभाग. कोणचा भूभाग? बाहेरून येणारा भूभाग. हा काय होणार आहे? आर्टिकल 2 मध्ये येणार आहे. याच्यात इंटरनल काहीच नाही आहे. पण मग त्याच्यात काय सांगितलं त्यांनी? ॲडमिशन ऑर इस्टॅब्लिशमेंट. म्हणजे काय? जसं सिक्कीम हा असा एक राज्य होता, देश होता, तिथं प्लेबिसाईड झालं, रेफरंडम झालं आणि तो भारतात जसाच तसा सामील झाला. पण सपोज अजून एखादे 2 टेरिटरीज असतात, हा ए आहे आणि हा बी आहे. मग ह्या दोघांना एकत्र करून आपण ए आणि बीची काय केली असती? इस्टॅब्लिशमेंट केली असती नवीन टेरिटरीजची. पण आता इथं लक्षात ठेवायचं आहे, मग इथं पार्लमेंटला 2 पॉवर भेटतात आर्टिकल 2 नुसार, पॉवर टू ॲडमिट अँड पॉवर टू इस्टॅब्लिश, टू अलो अन एक्झिस्टिंग फॉरेन ऑर इंडिपेंडंट टेरिटरी टू जॉईन द युनियन ऑफ इंडिया. आणि इथं टू क्रिएट अ न्यू स्टेट वॉज नॉट इन एक्झिस्टन्स बिफोर ॲज अ पार्ट ऑफ इंडिया. जो पार्ट ऑफ इंडिया नव्हता, भारताचा भूभाग म्हणून एक्झिस्टन्समध्ये नव्हता, पूर्णपणे नवीन राज्य निर्माण करणं. ओके. पण हे सगळं काय असणार आहे? एक्सटर्नल, बाहेरच्या भूभागासाठी राहील, ज्याला इंडियात यायचं आहे. ओके. आता याचं काय आहे? कलम 2 हे बाह्य पुनर्रचना आलं, एक्सटर्नल रिॲडजस्टमेंट संबंधी आहे. म्हणजे ते अशा प्रदेशांवर लागू होते जे पूर्वी भारताचा भाग नव्हते.
या कलमाद्वारे भारताला परदेशी किंवा नव्याने प्राप्त प्रदेश कायदेशीर व संविधानिक पद्धतीने संघात समाविष्ट करता येतो. काय करता येतो? संघात समाविष्ट, फॉरेन टेरिटरीज. आणि लिगली अँड कॉन्स्टिट्युशनली आपल्याला तो संघात घेता येतो भारतीय युनियन ऑफ इंडियामध्ये. मग डिफरन्स काय आहे बिटवीन आर्टिकल? तर हे आपण आर्टिकल 3 पुढे बघणार आहोत. तर आर्टिकल 2 समजून घ्या. नेचर, एक्सटर्नल ॲडजस्टमेंट, ॲडमिशन ऑर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट नॉट प्रिव्हियसली पार्ट ऑफ इंडिया. एक्झाम्पल, ॲडमिशन ऑफ सिक्कीम. नंतर आपण पॉंडिचेरी बघितलं होतं, गोवा, दमण, दीव, दादरा नगर हवेली बघितलं होतं. कन्सेंट ऑफ स्टेट, तो भारताचा भाग नाही तर हा प्रश्न उभाच राहत नाही. पॉवर वेस्टेड टू पार्लमेंट, शेवटी पार्लमेंटकडेच पॉवर असणार आहे. ओके. मराठी सारांश, भारताबाहेरील प्रदेश भारतात समाविष्ट करण्यासंबंधी. हिस्टॉरिकल एक्झाम्पल आपण हे बघितले. ओके. आपल्याला म्हणजे आपण लिबरेशन केलेलं आहे, हस्तांतरण केलेलं आहे, कराराने हस्तांतरण केलेलं आहे आणि प्रवेश मिळवलेला आहे. लिगल प्रोसेस 3 तारखेला कुठली लिगल प्रोसेस नाही आहे. कॉन्स्टिट्युशनल इम्पॉर्टन्स काय आहे? भारताच्या ऐक्याला म्हणजे भारताच्या युनिटीला आणि फ्लेक्झिबिलिटीला हे काय देतं? महत्त्व देतं. बरोबर, त्याला बळकटी मिळवून देतं. संघाची शांततापूर्ण विस्ताराचे साधन उपलब्ध होते. पीसफुल एक्सपान्शन आपल्या कॉन्स्टिट्यूशननेच दिलेलं आहे. नवीन प्रदेशाच्या समावेशासाठी संविधानिक लीगल बेसिस तयार होतो आणि त्यावरती भारताचे सार्वभौमत्व निर्माण होते. आता याची परत आपण सारांश बघू. आर्टिकल 2, ऑथॉरिटी पार्लमेंट, टेरिटरी नॉट प्रिव्हियसली पार्ट ऑफ इंडिया, एक्सटर्नल ॲडजस्टमेंट, नॉट रिक्वायर्ड कन्सेंट ऑफ स्टेट, टर्म अँड कंडिशन डिसाईड बाय पार्लमेंट. हे पण लक्षात घ्या. आणि त्याचं एक एक्झाम्पल आहे सिक्कीम. सिक्कीमला आधी आपण एंट्री दिली, युटी बनवला आणि मग स्टेट बनवला. तो आपला कितवा स्टेट बनला? 22वं राज्य बनलं होतं सिक्कीम. लक्षात ठेवा, 22वं राज्य होतं भारताचं. आता आर्टिकल 3 काय सांगतं? फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स अँड अल्टरेशन ऑफ एरियाज. आर्टिकल 2 बाहेर, आर्टिकल 3 आतली. म्हणजे आपल्याला आता इंटेरियरला बदल करायच्या. आता काय असते, बऱ्याचशा ठिकाणी लोकांच्या डिमांड असतात, प्रशासनिक गरजा असतात. त्यासाठी काय असतंय की आपल्याला इंटरनली काय करावं लागतं? रिऑर्गनाइज करावं लागतं देशाचं स्ट्रक्चर. जसं आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बाहेर आला, झारखंड बाहेर आला, उत्तराखंड, हे जे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळे राज्य बाहेर आलेत, ते इथं लोकांच्या डिमांड्स असतील, त्यांच्या भारताच्या प्रशासनिक गरजाही असतील. ओके, लक्षात राहील. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 3 नुसार महत्वाचं आहे, संसदेला भारतातील विद्यमान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्षेत्रात बदल करण्याचा अधिकार आहे. कोणाला आहे? संसदेला आहे. संसदेला. अतिशय महत्वाचे आहे. बरोबर. काय बोललो मी तुम्हाला? प्रशासनिक गरजा आणि लोकांच्या मागणीनुसार. जर एक्झाममध्ये प्रश्न आला लोकांच्या मागणीनुसार, तर आहे आंध्र प्रदेशाची निर्मिती लोकांच्या मागणीनुसार, तेलंगणाची लोकांच्या मागणीनुसार, असे कितीतरी एक्झाम्पल आहे. आणि हे तर आपण राज्यांबद्दल बोलतोय. लँग्वेजमुळं डायरेक्टली देश सुद्धा फॉर्म झाले. आपल्या बाजूला शेजारचा देश बांगलादेश हा भाषेमुळं निर्माण झालेला देश आहे जगाच्या पटलावरती. ओके. असो, कलम 3 नुसार संसद कायद्याद्वारे खालील बदल करू शकते. काय बदल करू शकते? विद्यमान राज्याच्या काही भागातून वेगळे करून किंवा 2 किंवा अधिक राज्य किंवा त्यांचे भूभाग एकत्र करून इन्क्रीज द एरिया, राज्याचे क्षेत्र वाढवणे, डिमिनिश करणे, राज्याचे क्षेत्र कमी करणे, राज्यांच्या सीमांमध्ये बदल करणे आणि त्यांच्या नावात बदल करणे, एवढं आपण करू शकतो. पण भारताला आपण असं काही करू शकतो का? नाही, कारण की ते काय आहे? अविनाशी आहे. लक्षात ठेवा, राज्य बदल होऊ शकतो, देशात नाही. मग संसदेला कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ, सीमा, नाव बदलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. बरं, नवीन राज्याची निर्मितीची प्रक्रिया काय आहे? इंग्लिशमध्ये पण वाचायचं असेल तर आहे, आणि मराठीत विधेयक सादर करणे. आणि हे विधेयक कुठं सादर होऊ शकतं? फक्त संसदेमध्येच, आणि त्याच्या कोणत्याही गृहात होऊ शकतं. लोकसभेत होऊ शकतं, राज्यसभेत होऊ शकतं. आणि हे बिल इंट्रोड्यूस करण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व परवानगी पाहिजे.
मला कमेंटमध्ये सांगा राष्ट्रपतीची पूर्व परवानगी कुठे कुठे लागते. कमेंटमध्ये लिहा, मी त्याला लाईक करेल. राज्य विधानमंडळाचे मत, आता इथं मत व्ह्यू आहे, ओपिनियन आहे, त्यांचा डिसिजन मागत नाही आपण त्यांचं काय मागतोय, मत मागतोय. मग राष्ट्रपती काय करतं, संबंधित राज्याच्या विधानमंडळाला त्याबाबत मत मांडण्यास सांगतात आणि याला मर्यादित कालावधी पण आहे, स्पेसिफाईड टाइम पण दिलेला असतो. मात्र राज्य विधानमंडळाचे मत व्ह्यू बंधनकारक नाही. त्याला आपल्याला बंधनकारक नाहीये, तिथं त्यांची संमतीची आवश्यकता नाहीये. का नाहीये? कारण की भारत हा ॲग्रीमेंटमधून तयार झालेला नाही राज्याच्या. राहील लक्षात? ओके. मग याच्यात बदल झाल्यावर कुठं बदल होणार आहे? पहिली सूची आणि चौथी सूची आपण बघू याच्यात का बरं बदल होतो. मग आता महत्वाच्या टिप्स काय, पॉइंट्स काय? राज्यांची संमती आवश्यक नाही, फक्त मत विचारले जाते. भारताचा नकाशा बदलण्याचा सर्वोच्च अधिकार संसदेकडे आहे. उदाहरण तेलंगणा, छत्तीसगड, बिहारमधून झारखंड आणि उत्तराखंड, मध्य प्रदेशातून छत्तीसगड. राहील लक्षात? आता फर्स्ट शेड्यूल आणि चौथ्या शेड्यूलमध्ये काय बदल होतो? कारण की फर्स्ट शेड्यूलमध्ये काय आहे, राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा, आणि फोर्थ शेड्यूलमध्ये राज्यांना राज्यसभेतील जागेचे वाटप. आता तेलंगणा जर वेगळा झाला, फक्त भूभाग वेगळा झालाय का, लोकही गेलेत, मग त्या लोकांना राज्यसभेत सुद्धा रिप्रेझेंटेशन लागणार आहे. मग काय होणार आहे, राज्यसभेतील जागांमध्ये पण त्यांना जागा द्याव्या लागतील, त्याच्यात बदल होते. म्हणून फर्स्ट शेड्यूल आणि फोर्थ शेड्यूलमध्ये बदल होतो. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्यच आहे काय, लिखित आहे आणि लॉंगेस्ट आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल आपण बोललेलो आहे, हे त्याच्यातून लक्षात येतं. हे तिचं मॅजिक आहे आपल्या राज्यघटनेचं. आता ऑथॉरिटी कोणाला आहे? आर्टिकलनुसार पार्लमेंटला आहे. प्रायर रिकमेंडेशन कोणाचं लागते? प्रेसिडेंटची. स्टेट लेजिस्लेचर ओनली ओपिनियन, नॉट बाइंडिंग, आणि त्याचं मत बाइंडिंग नसते. सिंपल मेजॉरिटी नव्हतं, 368 अंतर्गत होत नाही, सिंपल मेजॉरिटी नव्हतं. इफेक्ट चेंज इन फर्स्ट अँड फोर्थ शेड्यूल. आता आर्टिकल 4 काय सांगतंय मग, कलम 2 आणि 3 अंतर्गत बनवलेल्या कायद्याद्वारे पहिल्या व चौथ्या अनुसूचित तसेच इतर बाबींसंबंधी दुरुस्त्या करणे. आता तुम्हाला माहित आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्याही मजकुरात जर आपण बदल केला तर त्याला अमेंडमेंट लागते. जसं की आता आर्टिकल 2चा वापर करून, आर्टिकल 3चा वापर करून आपण काय करतोय, आपल्या संविधानाच्या मजकुरात बदल करतोय, बरोबर? तर मग त्याच्यात काय व्हायला पाहिजे, अमेंडमेंट व्हायला पाहिजे. पण इथं कॉन्स्टिट्यूशननी सांगितलंय चौथ्या आर्टिकलमध्ये की जर तुम्ही 2 आणि 3 अंतर्गत जे बदल करतायत ते बदल संविधानात प्रतिबिंबित करायचे आहेत आपल्याला. तो मजकूर संविधानात येणार आहे, जसं राज्याची निर्मिती, राज्याचे विलिनीकरण, सीमा बदल, नाव बदल. तर या कलमानुसार, कोणत्या, कलम 4 नुसार संसद जेव्हा कलम 2 किंवा 3 अंतर्गत कायदा करते तेव्हा त्या कायद्यात खालील गोष्टींची तरतूद असते. कोणत्या? राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची नावे व सीमा बदलण्यासाठीची दुरुस्ती आणि राज्यसभेतील जागांची फेरवाटणी करण्यासाठीची दुरुस्ती. मग कलम 4 नुसार असा कायदा संविधान दुरुस्ती समजला जात नाही. म्हणूनच संसदेला हे बदल साध्या बहुमताने करता येते. लक्षात ठेवा, अमेंडमेंट नसती ती 368 अंतर्गत. हे कोणी सांगितलं? आर्टिकल 4नी सांगितलं. का? कारण की तुम्ही जर एवढ्या अमेंडमेंट केला तर ते किचकट होईल. का? ह्या राज्याचं जे लोकांच्या मागण्या आहेत त्याला जटिलता येईल, हे पटापट होणार नाही. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं एक अजून नेचर आहे, लवचिकता पण आहे. आपण लवचिक पद्धतीनेही बदल करू शकतो आणि कठोरता पण आहे, ताठरता पण आहे. फंडामेंटल राईट तुम्ही असं इझिली बदलू नाही शकत. ओके, राहील लक्षात? की फीचर ऑफ आर्टिकल 4 काय आहे? संसदेला पहिली आणि चौथी अनुसूचित दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. हे बदल कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेल्या कायद्यामुळे होतात. असे कायदे संविधान दुरुस्ती नाहीत, ते साध्या बहुमताने संसदेत मंजूर करता येतात. हे कलम भारताच्या भूभागाच्या पुनर्रचनेस सुलभ बनवते. उदाहरण तेच तेलंगणा. ओके, मग नंतर फर्स्ट शेड्यूल, जसं हे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर माझी PDF पाहिजे असेल तर कनेक्ट MPSC हे माझं टेलिग्राम चॅनल आहे. मी कमेंट बॉक्समध्ये त्या चॅनलची माझ्या लिंक ड्रॉप करून ठेवेल. ओके, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये. आता पर्पज ऑफ आर्टिकल 4, राज्यांची निर्मिती, सीमा किंवा नावा बदल
यासंबंधी बदल करताना प्रशासकीय लवचिकता राखणे आणि संविधान दुरुस्तीची जटिल प्रक्रिया टाळणे. आणि हे मनान नाही आहे, हे संविधानानेच 4थ्या आर्टिकलमध्ये सांगून ठेवलेलं आहे. मग आता क्विक रिव्हिजन. आर्टिकल 1 नेम अँड टेरिटरी. आर्टिकल 2 ॲडमिशन अँड इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट. एंट्री आहे, एक्सटर्नल ॲडजस्टमेंट आहे. आर्टिकल 3 फॉर्मेशन ऑर अल्टरेशन ऑफ एक्झिस्टिंग स्टेट. चेंज आहे, इंटरनल ॲडजस्टमेंट आहे. आणि आर्टिकल 4 अमेंडमेंट ऑफ शेड्यूल. टेक्निकल ॲडजस्टमेंट आहे, नॉट अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. राहील लक्षात. आता परत आपण त्या ट्रिक्स बघून घेऊया, वरती ज्या सोडल्या होत्या आपण. ओके, एकच मिनटं. आणि तुम्हाला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर कनेक्ट MPSC या माझ्या टेलिग्राम चॅनलला. नेम एकमध्ये नेम अँड नेचर इंडिया इज इक्वल टू भारत युनियन ऑफ स्टेट. 2 ॲडमिशन अँड इस्टॅब्लिशमेंट न्यू किंवा एंट्री. 3 अल्टरेशन ऑफ स्टेट चेंज जे आहे त्यांच्यात. आणि अमेंडमेंट ॲडजस्टमेंट टेक्निकल बेसिसवर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.